मराठीमध्ये बोर्डावरती तुमच्यावरती आरोप लावलेले आहेत विरोधी पक्षांनी की काय शिवसेनेचे कुठला विरोधी पक्ष उपस्थित नव्हते. कोण? बघा आमचे नेते इथे होते, काही बैठका सुरू होत्या आणि आम्ही इकडल्या इंडिया आघाडीचे सदस्य आहोत. त्यांचा जो निर्णय असतो तो आम्हाला मान्य असतो. प्रश्न असा आहे की काल मुळात बिल चर्चेला आलंच नाही ना. काल ते बिल सर्वसंमतीनं सिलेक्ट कमिटीला म्हणा किंवा संयुक्त कमिटीकडे गेलं लोकसभा आणि राज्यसभेच्या. आता तिकडे त्याच्यावर चर्चा होईल. त्या चर्चेनंतर ते बिलामध्ये काय सुधारणा होतील, अमेंडमेंट्स होतील आणि मग ते बिल परत लोकसभेत किंवा राज्यसभेत येईल. राज्यसभेतून ते बिल विड्रॉ करण्यात आलं का? त्याच्यामुळे इथून पळण्याचा प्रश्न. बिलच आलेलं नाही, बिलावर चर्चाच झालेली नाही, बिल मंजूर झालेलं नाही. विरोधी पक्षाच्या दबावाखाली बिल परत चर्चेसाठी पाठवण्यात आलं आणि आम्हाला ते बिल हवं आहे चर्चेला. लँड जहाद जे म्हणत आहेत, या देशातला सगळ्यात मोठा लँड जहाद भारतीय जनता पक्षानं कुठे केला आहे हे आम्हाला या बिलाच्या निमित्तानं सांगायचं आहे. अयोध्येमध्ये संरक्षण खात्याची, लष्कराची 1300 एकर जमीन भारतीय जनता पक्षानं कोणत्या उद्योगपतीच्या घशात घातली? हिंदू मुसलमान नाही. कोणत्या महाराज बाबाच्या घशात घातली? रामदेव बाबा असतील किंवा गौतम अडाणी असतील, हे आमचे शत्रू नाहीत. लष्कराची जमीन अयोध्येतली, ज्या रामाच्या नावानं आपण राजकारण करतायत, तिथे कोणता ट्रस्ट आहे? तिथे काय वक्फ बोर्ड आहे का? अयोध्येमध्ये काय तो रामन्यास आहे ना यांनी बनवलेला, ही 1300 एकर जमीन लष्कराची यांच्या घशात घालता हा लँड जिहाद नाही. केदारनाथ मंदिराचं 500 तोळे सोनं अचानक गायब झालेलं आहे. याच्या मागे कोण आहे? हा जिहाद नाही. धारावीच्या नावाखाली वेगळी 1000 एकर जमीन घशात घालण्याचा प्रयत्न होतो एका उद्योगपतीसाठी. कोणासाठी? हा लँड जिहाद नाही. वक्फ बोर्डाच्या ज्या जमिनींचे काय गैरव्यवहार दाखवतात, त्या अनेक जमिनीवरती आपल्याकडल्या उद्योगपतीने कसे महाल बांधले आहेत, कसे 5 स्टार हॉटेल्स बांधलेले आहेत जे मुसलमान नाही. कोणी घेतल्या जमीन? तुम्ही त्या जमिनी परत करून देणार आहात का? द्या ना, आमची मागणी आहे. मग या सगळ्यावर त्या बिलासंदर्भात चर्चा होईल. मुळात या बिलाला तेलुगू देशमचं समर्थन आहे का? मुळात सत्ताधारी पक्षामध्ये एकमत नाही आहे. रामविलास पासवानच्या पक्षाचं समर्थन आहे का? तेलुगू देशमने विरोध केला आहे सत्ताधारी पक्षात असताना. तर आम्ही ही सगळी पाहणी करतो आहे, आमचा अभ्यास चालू आहे की सत्ताधारी पक्षात तरी या बिलासंदर्भात एका वाक्यात आहे का तेच दिसत नाही. त्याच्यावर बोला आधी. काढून टाकण्यात आलेलं आहे, त्याच्याकडे बेरोजगारी. बोला काय? राऊत साहेब, इंडिया अलायन्समध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा जसा चर्चेत होता तसाच इंडिया आघाडी विशेषतः महायुतीतही राज्यात चर्चेत राहिला. उद्धव ठाकरे नेहमी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला येतात, त्यावेळेस त्यांच्यावर टीका करतात की वारंवार दिल्ली फेऱ्या का करता. उद्धव ठाकरे यांचा सतत दिल्ली दौरा, मग आता कुठे गेला? महाराष्ट्राचा बाणा, अस्मिता, स्वाभिमान उद्धव ठाकरे झुकतायत का गांधी परिवारापुढे? भाजप नेते म्हणतात. बघा, भाजप नेते यांची अवकात काय आहे? उद्धव ठाकरे माझ्या घरी आले मित्र म्हणून, नेते म्हणून. दिल्ली द्यायचं नाही, दिल्ली काय तुमच्या बापाची आहे? आम्ही सत्ताधारी झुकतात, मुख्यमंत्र्याला कणा पाहिजे असं म्हणतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरेंना सहकुटुंब आम्ही आमंत्रण दिलं होतं, आपण या. इथे आले तर आम्ही सगळ्यांना भेटलो. भेटीगाठी घ्यायच्या नाहीत का? मी तुम्हाला काय सांगितलं की आमच्या चर्चा बऱ्याच ठिकाणी या अराजकीय होत्या. अनेक विषयांवर चर्चा होते ना. आम्ही काल कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी गेलो. आपण चहा, आम्ही त्याच्याकडे, त्यांचं जर घर तुम्ही पाहिलं तर त्यांच्याकडली पेंटिंग, त्यांच्याकडलं संगीताचा खजिना, पुस्तकं, ग्रंथालय याच्यावरती आम्ही चर्चा केली. उद्धव ठाकरे कलाकार आहे. भारतीय जनता पक्षाचा साहित्य, कला आणि क्रीडाशी संबंध असता तर विनेश फोगाटचं पदक गेलं नसतं. विनेश फोगाटचं पदक घालवायला भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे. भारतीय जनता पक्षाला तिचं पदक गेलं ना, आनंदाचा उकाळ्या फुटल्या आहेत. देशाला दुःख झालं आहे, पण भाजपला आनंदाचा उकाळा फुटला. अशा भाजपवर काय तुम्ही मला प्रश्न विचारताय? भाजप हा काही दिवसाचा मेहमान आहे देशात आणि महाराष्ट्रामध्ये.
पहा तुम्ही, लिहून ठेवा, माझी सही घ्या. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.